पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर विश्वास ठेवून भाजपसोबत गेलो आहोत, त्यामुळे विश्वासघात करत केसानं गळा कापण्याचं काम करू नका, असा इशारा शिवसेना नेते रामदास कदमांनी दिलाय. शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी केली आहे. तसंच आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. तर जागा वाटपाची चर्चा ही कॅमेऱ्यासमोर होत नसते असं म्हणत भाजप नेते मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिले. जागा वाटपाबाबत छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं भाष्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. दरम्यान मुनगंटीवारांच्या विधानावर छगन भुजबळांनी सुद्धा भाष्य केलंय. जागांच्या बाबतीत माझं मत हे वैयक्तिक नसून ते पार्टीचं मत आहे असं भुजबळ म्हणाले. ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. सोबतच शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्णय देण्यात आला होता. तर विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 4 मार्चला तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये भाजपच्या वतीनं नमो युवा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं. मात्र राजकीय कार्यक्रमाला शासकीय जागेत परवानगी दिलीच कशी असा सवाल अनिल देशमुखांनी उपस्थित केलाय. तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची आज बैठक होणार आहे. वेणुगोपाल, चैनीताल, बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उमेदवारांच्या नावावर या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर आहेत. यावेळेस ते खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांची उमरगा इथं जिल्ह्यातली पहिली सभा होणार आहे. विरोधकांना पोटशूळ उठला असून वारंवार सरकार पडेल अशी टीका करतायत. मात्र विरोधकांच्या पोटदुखीवर आमच्याकडे उपाय असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावलाय. दरम्यान आमच्यावर टीका करणारे लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसतील असंही ते म्हणाले. चंद्रपूर लोकसभेच्या रणांगणामध्ये विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांची एंट्री झाली आहे. शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तर मी गेली अनेक वर्ष काम करत असून पक्षानं लोकसभेचं तिकीट दिल्यास ते लढवेन असंही शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मंत्रिपदाचा फायदा जर आपण घेतला नाही तर आपल्यासारखा वेडा माणूस दुसरा कुणी नाही असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. त्यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडून त्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात विरोधकांवर हल्लाबोल केलाय. रत्नागिरीमधल्या दापोलीमध्ये 9 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत. दरम्यान आमदार योगेश कदम यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांसह कार्यक्रम स्थळाची पाहणी केली आहे. जळगावमध्ये विमानसेवा सुरू करण्यास फ्लाय 91 या विमान कंपनीला भारत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत DGCA कडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. तर या अंतर्गत पहिल्या टप्प्यात गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. महामार्गाच्या दुरावस्थेबाबत खोटं शपथपत्र दाखल केल्यामुळे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याचा दावा NHAIनं केलाय. त्यावर आता किती झाडं लावली, किती जगवली याची सविस्तर माहिती देण्याचे सुद्धा आदेश कोर्टानं दिले. नागपूर महापालिका वसुली पथकाद्वारे थकबाकी मालमत्ता करधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर लकडगंज झोन अंतर्गत स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली असून एकूण 23,60,489 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उन्हाळ्याची चाहूल देणाऱ्या मार्च महिन्यामध्ये सुरुवातीला सुद्धा थंडी कायम आहे. 4 आणि 5 मार्चला मुंबईचं किमान तापमान 17 ते 18 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. तर दिवसा उन्हाचे चटके बसतात आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवण्यात आलंय. दिवस आणि रात्रमधील तापमानाच्या फरकामुळे मुंबईकर त्रस्त झाले. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते आणि ही बाब लक्षात घेता कोकण रेल्वेनं 19 ते 27 मार्च या दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. तर या विशेष गाड्यांसाठी 8 मार्च पासून आरक्षण सुरू होणार असल्याचं कोकण रेल्वेनं कळवलंय.
पालिकेकडून मुंबईकरांना आता आवश्यक पाणी पुरवठा करण्यासाठी सध्या विविध पाणी प्रकल्पावर काम सुरू आहे। तर याचाच भाग म्हणून सध्या कार्यरत असणाऱ्या तुळशी जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता भविष्यात वाढविता येईल का आणि वाढवता आली तर त्याचे सर्वेक्षण कसं करावं याची चाचपणी पालिका प्रशासनाकडून होती आणि त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे। वीज नियामक आयोगानं नवीकरणीय ऊर्जेच्या खरेदीसाठी सौर ऊर्जा 13% आणि इतर नवीकरणीय 11% बंधनकारक केली आहे। त्यामुळे आता 2 वर्षांच्या काळात नवीकरणीय वीज उत्पादक सुमारे 6000 मेगावॅटनं वाढवणं गरजेचं झालंय। महानिर्मितीचे आगामी काळात 8000 मेगावॅट प्रकल्प उभारणी आणि नियोजन आहे। त्यामध्ये आता 7 मेगावॅट क्षमता ते 300 मेगावॅट स्थापित क्षमतेचे प्रकल्प समाविष्ट आहेत। भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावासाठी पालिकेकडून पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवली जाते। त्यामध्ये 5 दिवसांमध्ये 26,951 कुत्र्यांचं लसीकरण करण्यात आलंय। तर वर्ल्ड वाईड वेटरनरी सर्व्हिस मिशन रेबीज या संस्थेची मदत पालिकेकडून घेण्यात आली आहे। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सौद्यामध्ये बेदाण्याला चक्क किलोला 400 रुपये इतका उच्चांकी भाव मिळालाय, अशी माहिती बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ डोंबे यांनी दिली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर असून श्रीनगरमधील अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत। तर जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देण्यात अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर मोदींचा हा पहिला जम्मू काश्मीर दौरा आहे आणि मोदी एका जाहीर सभेला सुद्धा संबोधित करतील। कुलाबा बांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखंडित मोबाईल सेवा पुरवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं पुढाकार घेतलाय। तर प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्कची समस्या निर्माण होऊ नये यासाठी MMRCने सौदी अरेबियामधील कंपनीशी करार सुद्धा केलाय। त्यानुसार संबंधित कंपनीकडून मेट्रो 3 करता दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत। तर ओला आणि उबर कंपनीने वातानुकूलित टॅक्सीच्या दरामध्ये भाडेवाढ केलेली नाही। त्यामुळे कॅब चालकांकडून बेमुदत संप सुरू आहे। त्यामुळे आता कंपनी आणि कॅब चालकांच्या वादाचा फटका प्रवाशांना बसतोय। तर प्रवाशांना वेटीस धरलं जात असताना प्रादेशिक परिवहन कार्यालय बघ्याची भूमिका घेत असल्याचं नागरिकांनी म्हटलंय। राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पांतर्गत पुणे महापालिकेनं हाती घेतलेल्या जायका प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं या प्रकल्पासाठी 43 कोटी 17 लाख रुपयांचा निधी वितरित केला असून तो राज्य शासनानं वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। तब्बल 33 वर्षांपासून रखडलेल्या शिवछत्रपती संभाजीनगर शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आलाय। 1991 नंतर दुसऱ्यांदा विकास आराखडा मांडण्यात आलाय। त्यामुळे आता नागरिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले। धाराशिवच्या कळंब तहसील कृषी कार्यालयामधील शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेमध्ये गैरहजर असल्याचा प्रकार समोर आलाय। कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये सकाळी 9:45च्या आधी हजर राहणं अपेक्षित असतं, मात्र 11 वाजले तरी कर्मचारी कार्यालयात हजर राहत नाहीयेत। कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय। तर अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअस गेलंय। तर उन्हाचा पारा सकाळी कमी जाणवतो आणि दुपारी मात्र तापमान 40शी पार जात असल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि 10 ते 15 मिनिटं झालेल्या पावसानं रब्बी पिकांना फटका देखील बसलाय। तर पुन्हा 2 दिवस अवकाळी पावसाचा गारपिटीचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सांगलीमधल्या शेजारील असलेल्या कोटलगी गावामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या हस्ते जलसिंचन योजनेचं भूमिपूजन केलं। यावेळी बोलताना त्यांनी जत तालुक्यामधील दुष्काळी गावांना सुद्धा पाणी मिळेल असं आश्वासन दिलं। तर ढोकी कळंब मुरुडमधील ग्रामस्थ आक्रमक झालेत। रेल्वे लाईन समोर लाक्षणिक उपोषण ग्रामस्थांनी सुरू केले। रेल्वे गाड्यांना ढोकी इथं थांबा द्यावा अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। सांगलीमध्ये महावितरणाचे 700 कंत्राटी कर्मचारी संपावर गेलेत। मात्र या आंदोलनाकडे आता सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे महावितरणाचे कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून या संपामुळे महावितरणाचे 50हून अधिक कामकाज हे ठप्प झाले। भिवंडीमध्ये अनधिकृत हुक्का पार्लर असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी हुक्का पार्लरवर धाड टाकली आहे। यामध्ये हुक्का पिण्यासाठी आलेल्या 31 जणांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात। तर 31 ग्राहकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमधील मिरज या ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर म्हैसाळ इथं चेकपोस्ट उभा केलाय। लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, या अनुषंगानं सांगली पोलीस आतापासूनच कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। धाराशिव जिल्ह्यामधल्या कळंब पोलीस ठाण्याअंतर्गत गेल्या 3 महिन्यांमध्ये एटीएम फोडून 33 लाख लुटणाऱ्या, पेट्रोल पंपावर शस्त्राचा धाक दाखवत लाखोंची लूट करणाऱ्या आणि दुकानं फोडून पैसे लंपास करणाऱ्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। दरम्यान कळंब पोलिसांनी राज्यभरातील विविध ठिकाणांतून 5 आरोपींना अटक देखील केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ 3च्या पोलिसांनी आता रूट मार्च काढलाय। त्यामुळे तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। भिवंडीमध्ये किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीनंतर संकेत भोसले या अल्पवयीन मुलाचं अपहरण करत त्याला जबर मारहाण केली। यामध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यूही झालाय। दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी संकेत भोसलेच्या कुटुंबियांची काल सांत्वनपर भेटही घेतली आहे। तर अंबरनाथमधल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नागरिकांनी तुफान गर्दी केली। गौतमीच्या डान्सला अंबरनाथकरांनी तुफान गर्दी केली असून दरम्यान गौतमीच्या कार्यक्रमामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता। तर बीडच्या परळीमध्ये महाशिवरात्री निमित्तानं 5वं ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। त्यामुळे आता मंदिर परिसर उजळून निघाले। महाशिवरात्री निमित्तानं देशभरामधून भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीमध्ये दाखल होतात आणि यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती आणि प्रशासनानं संपूर्ण तयारी केली आहे। आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।